देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला. दास सेवकाचा झाला, दास सेवकाचा झाला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला. घेताना कवडे, मोल घेताना कवडे, मोल घेताना कवडी, मोल घेताना कवडी. धुता अर्जुनाचे घोडे, धुता अर्जुनाचे घोडे, धुता अर्जुनाची घोडी, धुता अर्जुनाचे घोडे, धुता अर्जुनाचे घोडे, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, भावाचा भुकेला, भावाचा अशा विदुराच्या घरच्या कन्या खाणाऱ्या माझ्या देवाला तुम्ही माणसांपासून दूर ठेवलं रे. विदुराच्या घरच्या कन्या खाणाऱ्या माझ्या देवाच्या नावाने तुम्ही समाजामध्ये अस्पृश्यता निर्माण केली. माणसांना माणसांपासून दूर केलं आणि माझ्याच देवापाशी यायला माणसांना मनाई केली. याला धर्म म्हणतो आपण, याला धर्म म्हणता तुम्ही. देव दुर्योधनाच्या घरी गेला नाही, देव विदुराच्या घरी आला. जेवण करून कन्या खाऊन पोट भरलं म्हणे आणि मग दुर्योधनाच्या घरी गेला. दुर्योधन रागाने बुंद झाला. काय भगवंता, तुमची एवढी वाट पाहिली, तुमच्यासाठी एवढी मोठी व्यवस्था केली, तुम्ही आले नाही. ही काय पद्धत झाली? चला जेवायला या. भगवंत म्हणाले मी जेवलो. अरे कुठे जेवले? विदुराच्या घरी. त्या भिकाऱ्याच्या घरी? त्या भिकाऱ्याच्या घरी जेवले. आणि ज्या क्षणाला दुर्योधनाने विदुराला भिकारी म्हटलं त्या क्षणाला भगवंत लाल बुंद झाले. दुर्योधना, तोंड सांभाळ आपलं. कुणाबद्दल बोलतोय तू? अरे कुणाला भिकारी म्हणतो तू? विदुराला भिकारी म्हणतो? भलाई त्याच्या घरी पैसे नसतील, भलाई त्याच्या घरी संपत्ती नसेल, तू इच्छा राजा असेल आणि तुझ्याकडे खूप पैसे असेल, सत्ता तुझ्यापाशी असेल, भलाई तू उच्च कुळात जन्माला आला असेल आणि तो कालच्या कुळात जन्माला आला असेल, तरी लक्षात ठेव विदुरा, लक्षात ठेव दुर्योधना, विदुर माझा भक्त आहे आणि त्याच्यावर माझं प्रेम आहे. विदुर भिकारी नाही आहे. अरे तू भिकारी आहे, कारण तुझ्याकडे ज्ञान नाही आहे. ज्याच्याकडे ज्ञान नाही आहे तो खऱ्या अर्थाने भिकारी आहे आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे तो सर्व संपत्तीवान आहे. हे लक्षात ठेवा. प्रबल प्रेम के पाले पड़कर, प्रबल प्रेम के पाले पड़कर, प्रभु को नियम बदलते देगा, प्रभु को नियम बदलते देगा. प्रबल प्रेम के पाले पड़कर, प्रबल प्रेम के पाले पड़कर, प्रभु को नियम बदलते देखा, प्रभु को
प्रबल प्रेम के पाले पढ़कर, प्रबल प्रेम के पाले पढ़कर प्रभु को नियम बदलते देखा। अपना मान टले टल जाए, अपना मान टले टल जाए, पर भक्त का मान न टलते देखा। भक्त का मान के देखा। अपना मान भले टल जाए, अपना मान भले टल जाए, पर भक्त का मान न टलते देखा। जिनकी केवल कृपा दृष्टि से, जिनकी केवल कृपा दृष्टि से विश्व को, सकल विश्व को पलते देखा। जिनके केवल कृपा दृष्टि से सकल विश्व को पलते देखा, उसको गोकुल में माखन पर, उसको गोकुल में माखन पर सो बार मचलते देखा। सो बार देखा। अपना मान भले टल जाए, अपना मान भले टल जाए, पर भक्त का मान न टलते देखा। भक्त का मान न टलते देखा। प्रबल प्रेम के पाले पढ़कर, प्रबल प्रेम के पाले पढ़कर प्रभु को नियम बदलते देखा। प्रभु को नियम बदलते देखा। प्रभु को नियम बदलते देखा। अपना मान भले ढल जाए, भक्त का मान न ढलने देगा. म्हणून भक्तासाठी धावून जाण्याला माझा भगवंत याच्या नावाने तुम्ही जर माणसांमध्ये भेद करत असाल तर लक्षात ठेवा, हे करणारे भगवंताचे लेकरं नाही आहे. म्हणून दुर्योधनाकडे भगवंत आले. दुर्योधनाला सांगितलं, भगवंताला चिडलेलं पाहून दुर्योधन शांत झाले. सगळ्यांनी सभा बसवली आणि म्हणले, बोला कृष्ण भगवान, तुम्ही का आले? नेमकं तुमचं येण्याचं प्रयोजन काय? कशासाठी आले? प्रयोजन एकच आहे की युद्ध थांबवायला मी आलो आहे. युद्ध थांबवायला? दुर्योधन म्हणतो, युद्ध तर थांबणार नाही. अरे, युधिष्ठिराने मला सांगितलंय की दुर्योधन माझा भाऊ आहे आणि त्याच्याशी मला युद्ध करायचं नाही आहे. मग युधिष्ठिर दादाला माहिती असेल ना की मला काय पाहिजे. तर हो हो दुर्योधना, युधिष्ठिर म्हणतो की अर्ध राज्य दे आणि युद्ध करू नको. भगवंता, अरे कृष्णा, जाऊन सांग त्या युधिष्ठिराला, अर्ध राज्य तुला मिळणार नाही. अर्ध राज्य देणार नसशील तर एक काम कर, कमीत कमी 5 गावं तरी दे. 5 गावं? आणि त्या पांडवांना? मी 5 गावं सोडा, मी जमिनीच्या, माझ्या राज्यातील सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन सुद्धा मी पांडवांना देणार नाही. भगवंत समजवण्याचा प्रयत्न करतात, पण भगवंत समजवण्याचा प्रयत्न करत असताना दुर्योधनाला ते समजत नाही. कारण दुर्योधनाची मती मारली गेलेली असते आणि दुर्योधन साक्षात ईश्वराला बांधण्याचा प्रयत्न करते. वर्षानुवर्ष जंगलामध्ये फिरलेले पांडव थकून जेव्हा येतात आणि 5 गावं मागतात युद्ध थांबवण्याकरिता, तर दुर्योधनाला ते 5 गावही देणं होत नाही. हे काही कौरव पांडवांची कथा नाहीये, आपल्या घरची कथा आहे. एकरभर धुऱ्यासाठी लोकांच्या इस्टेटी गेल्या. आणि कोणाला द्यायचा होता हो धुरा? एकरभर जास्तची जमीन कोणाला द्यायची होती?
एकाच आईच्या पोटातून आलेल्या दुसऱ्या भावाला जीव गेला तरी चालते म्हणते, जीव गेला तरी चालते पण मी देणार नाही असे म्हणणारे आमचे भावंड त्यांचंच प्रतिनिधित्व करतात कौरव पांडव. आणि म्हणून दिनकर फार सुंदर लिहितात, वर्षों तक वन में घूम घूम बाधा विघ्नों को चूम चूम, वर्षों तक वन में घूम घूम बाधा विघ्नों को चूम चूम, सधूम दाम पानी पत्थर पांडव आए कुछ और निखर, सौभाग्य न सब दिन सोता है, सौभाग्य न सब दिन सोता है, देखे आगे क्या होता है, मैत्री की राह बताने को, सबको सुमार्ग बतलाने को, दुर्योधन को समझाने को, भीषण विध्वंस बचाने को, भगवान हस्तिनापुर आए, पांडव का संदेशा लाए. दो न्याय अगर तो आधा दो, न्यायाने द्यायचं असेल तर अर्ध अर्ध करा. न्याय तर हेच सांगते की तुझं अर्ध आणि त्याचं अर्ध. दो न्याय अगर तो आधा दो, पर इसमें भी यदि बाधा हो तो दे दो केवल 5 ग्राम, तो दे दो केवल 5 ग्राम, रख लो अपनी धरती तमाम. फक्त 5 गाव दे, रख लो अपनी धरती तमाम, हम वही खुशी से खाएंगे, परिजन पर आस न उठाएंगे, हम वही खुशी से खाएंगे, परिजन पर असी न उठाएंगे. दुर्योधन वह भी दे न सका, दुर्योधन वह भी दे न सका, आशीष समाज का ले न सका, दुर्योधन वह भी दे न सका, आशीष समाज का ले न सका, उल्टे हरि को बांधने चला, उल्टे हरि को बांधने चला. जेव्हा भगवंतानी म्हटलं 5 गावं दे, तो दुर्योधन द्यायला तयार झाला नाही. भगवंतानी समजवण्याचा प्रयत्न केला, अरे दुर्योधना असं करू नको, अशाने तुझा विनाश होईल, तुझं कुल समाप्त होईल, एक काम कर, देऊन दे 5 गावं. तर दुर्योधन काय करायला निघाला, तर दुर्योधनाने सैन्याला सांगितलं, अरे जा आणि ह्या कृष्णाला बांधा, हा ग्वाला आमच्या भांडण लावायला आला, हा मला भीती दाखवतो का, याला दिसू द्या दुर्योधनाची ताकद काय आहे. आणि दुर्योधन कृष्णाला बांधायला निघाला, म्हणून म्हणते दुर्योधन वह भी दे न सका, आशीष समाज की ले न सका, उल्टे हरि को बांधने चला, जो सा असत्य साधने चला, जो था असत्य साधने चला, जब नाश मनुष्य पर छाता है, पहले विवेक मर जाता है. जब नाश मनुष्य पर छाता है, पहले विवेक मर जाता है. लक्षात घ्या, माणसाचा विनाश आला तर त्याला पहिल्यांदा त्याची बुद्धी भ्रष्ट होते. कारण कली कुठे राहतो, सोन्यामध्ये राहतो, आणि सोनं माणूस बुद्धीच्या जवळ घालतो. जब नाश मनुष्य पर छाता है, पहले विवेक मर जाता है. हरि ने भीषण हुंकार भरा, अपना स्वरूप विस्तार किया, डगमग डगमग डोले, भगवान कुपित होकर बोले, जंजीर बढ़ाकर साध मुझे, हाँ हाँ दुर्योधन बांध मुझे. हरि ने भीषण हुंकार किया, अपना स्वरूप विस्तार किया, डगमग दिग्गज डोले, भगवान कुपित होकर बोले, जंजीर बढ़ाकर साध मुझे, हाँ हाँ दुर्योधन बांध मुझे, हाँ हाँ दुर्योधन बांध मुझे. भगवंतानी आपलं स्वरूप विशाल केलं आणि दुर्योधनाला म्हणतो, ये दुर्योधना बांध मला, यह देख गगन मुझमें लय है. आता भगवंताचं स्वरूप पहा कसं आहे, यह देख गगन मुझमें लय है, यह देख पवन मुझमें लय है, मुझमें विलीन झंकाल सकर, मुझमें लय है संस्कार सकर, अमरत्व फूलता है मुझमें, सहार झूलता है मुझमें, उदयाचन मेरा दीप्त भाल, भूमंडल वक्षस्थल विशाल, भूमि परिग बंद घेर को, मौनक मेरी पग मेर को, दीप्ते है जो नक्षत्र निकर, सब है मुझमें मुझके अंदर, दृग हो दृश्य आकंड देख, मुझमें सारा ब्रह्मांड देख, चर अचर जीव जगक्ष अक्षर, नर नश्वर नश्वर मनुष्य, समजाती अमर, शतकोटी सूर्य शतकोटी चंद्र, शतकोटी सरित सर सिंधु चंद्र, शतकोटी विष्णु ब्रह्मा महेश, शतकोटी जिष्णु जलपति धनेश, शतकोटी रुद्र शतकोटी काल, शतकोटी दंडधर लोकपाल,
जंजीर बढ़ाकर साध मुझे, आ दुर्योधन बांध मुझे। भूलोक अतल पाताल देख, गत और अनातन काल देख, यह देख जगत का आदि सृजन, यह देख महाभारत का रण। मृतकों में पटी भूमि है, पहचान इसमें कहाँ तू है। अंबर में कुंतल जाल देख, पद के नीचे पाताल देख, मुट्ठी में तीनों काल देख, मेरा स्वरूप विकराल देख। सब जन्म मुझी से पाते हैं, फिर लौट मुझी में आते हैं। जिह्वा से करती ज्वाल सगल, सांसों में पाला जन्म पतल। जड़ पाती मेरी जुष्टि जिधर, हंसने लगती सृष्टि उधर। मैं जभी सुनमृदता, मैं जभी मूंदता हूँ लोचन, छा जाता चारों और मरण। बांधने मुझे तू आया है, बांधने मुझे तू आया है, जंजीर बड़ी क्या लाया है। यदि मुझे बांधना चाहे मन, पहले तो बांध अंतन अगन। सुने को साधन सकता है, वह मुझे बांध क्या सकता है। हित वचन नहीं तूने माना, हित वचन नहीं तूने माना, मैत्री का मूल्य न पहचाना। हित वचन नहीं तूने माना, मैत्री का मूल्य न पहचाना। तो ले मैं भी अब जाता हूँ, अंतिम संकल्प सुनाता हूँ। याचना नहीं अब रण होगा, याचना नहीं अब रण होगा, जीवन जय या मरण होगा। टकराएंगे नक्षत्र निकर, बरसेंगी भू पर वही प्रखर। फनशेष नाग का डोलेगा, विकराल काल मुंह खोलेगा। दुर्योधन रण ऐसा होगा, दुर्योधन रण ऐसा होगा, फिर कभी नहीं जैसा होगा। भाई पर भाई टूटेंगे, विष बाण बूंद से छूटेंगे। वायास शुगल सुख लूटेंगे, सौभाग्य मनुष्य के फूटेंगे। आखिर तू धाराशायी होगा, ध्यान रख दुर्योधन, आखिर तू धाराशायी होगा, हिंसा का पतदायी होगा। या युद्धाला कारण तूच राहशील, आखिर तू धाराशायी होगा, हिंसा का पतदायी होगा। थी सभा सन्न सब लोग डरे, चुप थे या बेहोश पड़े। केवल दो नरक अघाते थे, धृतराष्ट्र विदुर सुख पाते थे। कर जोड़ सुखे बल पाते थे, जय श्री कृष्ण गाते थे। जय श्री कृष्ण गाते थे। जय श्री कृष्ण गाते थे। इतना तो कहना स्वामी, जब प्राण तन से निकले। इतना तो कहना स्वामी, जब प्राण तन से निकले। गोविंद नाम लेकर फिर प्राण तन से निकले। गोविंद नाम लेकर फिर प्राण तन से निकले। हरे कृष्णा 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 हरे हरे। कृष्णा 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्णा हरे हरे। हरे कृष्णा
हरे हरे Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. हो श्री वृंदावन का स्थल हो मेरे मुख में तुलसी दल हो श्री वृंदावन का स्थल हो मेरे मुख में तुलसी का तल हो. ओ विष्णु चरण का जल हो विष्णु चरण का जल हो जब प्राण तन से निकले हरे कृष्णा Krishna, Krishna Krishna, Hare Hare. सगळ्यांनी म्हणा ओ हरे कृष्णा 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 हरे हरे Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. ओ हरे कृष्णा हरे कृष्णा Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. हरे कृष्णा 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 हरे कृष्णा 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 हरे कृष्णा Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare श्री कृष्ण भगवान